नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होत्या, ती म्हणजे जून महिन्याच्या सन्मान निधी म्हणजे जून महिन्याचा हप्ता कधी खात्यावर जमा होणार. आता सर्व बहिणींची चिंता संपली असून जून महिन्याचा निधी वितरणाची सुरुवात झाली आहे. तर काही महिलांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा होत आहे. तर ती सविस्तर माहिती चला पाहूया. आपल्या खात्यावरनं काही एक माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी जून महिन्याच्या निधी वितरणाची माहिती आपल्या खात्यावरनं ट्विट केली आहे. ती माहिती काय आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. तर काही महिलांच्या खात्यावर आजपासूनच पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेत की नाही ते तुम्ही लगेच चेक करू शकता. या योजनेचा सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून म्हणजे आजपासून सन्मान निधी योजना जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, बहिणींनो, तुमच्या आधारला जे लिंक खातं आहे त्याच खात्यावर तुमचा या सन्मान निधीचा पैसे जमा होणार आहे. त्यामुळे तुमच्या आधारला कोणतं बँक किंवा कोणते खाते लिंक आहे हे तुम्ही घर बसल्या पाहू शकता, चेक करू शकता. त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आदिती तटकरे यांनी एक विश्वास दाखवलेला आहे की महायुती सरकारचा दृढ निश्चय आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्रीजी अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तिची दमदार वाटचाल यापुढे अशीच सुरू राहणार आहे, असा विश्वास महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दाखवलेला आहे. अशा प्रकारची ही सविस्तर माहिती तुम्हाला कशी काय वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि अशाच प्रकारच्या नवीन विषयावर नवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असल्यास या आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.